आपल्याला करोलरी ज्या आहेत, काल आपण इन्स्क्राइब्ड अँगल थेरम बघितला आहे की नाही. आता त्याच्या नेक्स्टचा जो पार्ट आहे, जे करोलरी ऑफ इन्स्क्राइब्ड अँगल, म्हणजे करोलरी म्हणजे त्याचे प्रॉपर्टीज असतात, त्या प्रॉपर्टीजवर आधारित आपल्याला आता त्याचं एक्सप्लेन बघायचं. काय काय प्रॉपर्टीज आहेत त्या इन्स्क्राइब अँगलमध्ये, त्याच्यानुसार एक्सप्लेन करून बघा. पहिली जी प्रॉपर्टीज आहे त्यामध्ये असं म्हटलंय, अँगल इन्स्क्राइब इन अ सेम आर्क आर कॉन्ग्रंट. अँगल इन्स्क्राइब्ड इन सेम आर्क, अँगल इन्स्क्राइब इन सेम आर्क आर कॉन्ग्रंट. आता एका आर्क्स मध्ये इन्स्क्राइब आहेत म्हणते, एकाच आर्क्स मध्ये अँगल इन्स्क्राइब इन सेम आर्क. Angle inscribed in same arc बघा. अँगल ABC आणि अँगल APC O. यामध्ये पहिला प्रॉपर्टीज आहे जे करोलरी आहे इन्स्क्राइब्ड अँगल थेरम मध्ये, अँगल्स इन्स्क्राइब्ड इन सेम आर्क आर कॉन्ग्रंट. अँगल इन्स्क्राइब इन सेम आर्क आर कॉन्ग्रंट. आता या ठिकाणी असं म्हटलंय की जे अँगल इन्स्क्राइब आहेत, ठीक नाही, अँगल इन्स्क्राइब्ड इन सेम आर्क, एकाच आर्क्स मध्ये. आता एक मिनिट इकडे बघा, अँगल ABC हा कोणत्या आर्क्स मध्ये इन्स्क्राइब आहे? आर्क ABC, या ABC आर्क मध्येच इन्स्क्राइब आहे. मग त्याच पद्धतीने अँगल APC हा पण काय आहे? अँगल ABC याच आर्क्स मध्ये काय आहे? इन्स्क्राइब्ड आहे. म्हणजे अँगल इन्स्क्राइब इन सेम आर्क. मग याला आपण असं म्हणू शकतो, अँगल ABC हा इन्स्क्राइब्ड अँगल आहे. अँगल ABC चं माप किती असणार? हाफ ऑफ देअर इंटरसेप्टेड आर्क. म्हणजे अँगल ABC इज इक्वल टू हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क AC. त्या आर्कच्या काय मध्ये असणार? तो हाफ मध्ये असणार. अँगल ABC इज इक्वल टू हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क AC. सिमिलरली अँगल APC, अँगल APC इज इक्वल टू हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क कोणता? AC. तो पण AC च्याच हाफ मध्ये आहे. म्हणजे हे अँगल ABC आणि APC आर कॉन्ग्रंट. म्हणजे therefore अँगल ABC कॉन्ग्रंट अँगल APC. रिझन काय लिहिणार याचं? अँगल्स इन्स्क्राइब्ड इन सेम आर्क, अँगल इन्स्क्राइब्ड इन सेम आर्क. एकाच आर्क्स मध्ये हे अँगल काय आहेत? इन्स्क्राइब्ड आहेत. मग याला आपण असं म्हणता येईल अँगल इन्स्क्राइब्ड इन सेम आर्क. म्हणजे एकाच आर्क्स मध्ये एक दोनच नाही, इन्फिनाइट अँगल जर असतील तर तेवढे इन्फिनाइट अँगल पण काय असणार? कॉन्ग्रंट असणार. आणि त्याचं रिझन काय असणार? मग अँगल्स इन्स्क्राइब इन सेम आर्क. अजून जर तुम्हाला इथून असे ड्रॉ केलेले असतील, भरपूर अँगल असतील, तर ते सर्व अँगल काय होऊ शकतात? कॉन्ग्रंट होऊ शकतात. आणि ते का कॉन्ग्रंट होतात? तर त्याचं रिझन आहे अँगल्स इन्स्क्राइब इन सेम आर्क. का तर हा इन्स्क्राइब्ड अँगलचा मेजर या इंटरसेप्टेड आर्कच्या हाफ मध्ये असणार, याचं मेजर याच्या हाफ मध्ये असेल. म्हणजे हा 50 जर असेल तर हा 25 आणि हा पण काय होईल? 25. म्हणून टू अँगल्स आर कॉन्ग्रंट. कळालं का? पहिला जो करोलरी होता इन्स्क्राइब्ड अँगलचा, काय होता तो? अँगल्स इन्स्क्राइब्ड इन सेम आर्क आर कॉन्ग्रंट. एकाच कंसात अंतर्लिखित असणारे कोण? एकरूप असतात. हा जो प्रॉपर्टीज आहे त्या ठिकाणी, ठीक आहे. त्यानंतरचा जो सेकंड नंबरचा आहे, हे पहिलं झालं. पहिला जो प्रॉपर्टीज होता किंवा करोलरी होता तो या स्वरूपामध्ये होता. आता त्याच्यानंतरचा जो सेकंड नंबर आहे तो सेकंड नंबरचा काय आहे बघा,
त्यामध्ये सेकंड नंबरचा दिलाय अँगल्स इन्स्क्राइब इन सेमिसर्क्युलर आर्क इज अ राईट अँगल. Angles inscribed in a semicircular arc, angles inscribed in a semicircular angle inscribed in semicircular is right angle. Right angle. Angles inscribed in semicircular is right angle. म्हणजे जो अँगल इन्स्क्राइब आहे पण कोणत्या आर्क मध्ये? अँगल इन्स्क्राइब इन राईट अँगल किंवा सेमीसर्क्युलर. सेमीसर्क्युलर आहे म्हणताय तो अर्धवर्तुळ आहे. बघा आता सेमीसर्क्युलर आर्क मध्ये जो अँगल इन्स्क्राइब असतो तो राईट अँगल असतो असं म्हटलंय. आता सेमीसर्क्युलर आर्कचे मेजर किती असतं बरं? सेमीसर्क्युलर आर्कचे मेजर असतं 180 डिग्री. मग त्याच्यामध्ये इंटरसेप्टेड असणारा इन्स्क्राइब अँगल असणारा तो किती असणार? त्याच्या हाफ मध्ये. आणि त्याच्या हाफ मध्ये म्हणजेच किती? 90 डिग्री. आणि 90 डिग्री म्हणजेच राईट अँगल. बघा जो सेकंड नंबरची जी करोलरी आहे ही पहा, सेमीसर्क्युलर आर्क तयार झाला ए बी. ओके, सेमीसर्क्युलर आर्क तयार झाला. याच्यामध्ये असणारा जो इन्स्क्राइब अँगल आहे, कोणात इन्स्क्राइब असणारा? सेमीसर्क्युलर आर्क मध्ये इन्स्क्राइब असणारा अँगल जो आहे तो कोणता असतो म्हणताय? राईट अँगल असताय. बघा ए सी बी हा जो अँगल आहे म्हणजे अँगल ए सी बी इज इन्स्क्राइब सेमीसर्क्युलर आर्क जो आहे सेमीसर्क्युलर आर्क आहे. मग याचं मेजर किती असणार? राईट अँगल 90. का तर हा जो आर्क आहे हा आर्क किती आहे? 180 आणि 180च्या हाफ मध्ये असणार 90. म्हणजे सेकंड नंबरची जी करोलरी आहे या ठिकाणी काय आहे? अँगल्स इन्स्क्राइब इन सेमीसर्क्युलर इज राईट अँगल. आणि सेमीसर्क्युलर मध्ये जेवढे पण अँगल इन्स्क्राइब असतील ते सर्व अँगल काय असतील? राईट अँगल असतील, काटकोन असतील, त्यांचं मेजर 90 डिग्री असेल. ठीक आहे, हे जे दोन करोलरी होते ते म्हणजे अँगल ए सी बी इज इक्वल टू हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क ए एक्स बी म्हणा वाटलं तर, मेजर ऑफ आर्क ए एक्स बी आणि तो सेमी सर्क्युलर आहे. अँगल ए सी बी इज इक्वल टू 1/2 इंटू 180 सेमी सर्क्युलर. अँगल ए सी बी इज इक्वल टू किती आला मग? 90 डिग्री. अँगल ए सी बी किती आला? 90 डिग्री. 90 अंशाचा आहे जो ए सी बी आहे तो. ठीक आहे, कळालं? अँगल इन्स्क्राइब इन अ सेमी सर्क्युलर इज राईट अँगल. अँगल इन्स्क्राइब्ड इन अ सेमी सर्क्युलर इज राईट अँगल. तो राईट अँगल असते. 1/2 इंटू मेजर ऑफ आर्क ए एक्स बी 90. ए सी बीचं मेजर 90 असतं. म्हणजे ते सेकंड नंबरची जी करोलरी आहे ती या स्वरूपामध्ये आहे. त्यानंतरचा बघूया नेक्स्ट. बघा त्यामध्ये जो आपल्याला बघायचा आहे तो आहे सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. आता क्वाड्रिलॅटरल बघायचा. इन्स्क्राइब अँगल कळालं का? द मेजर ऑफ इन्स्क्राइब्ड अँगल इज हाफ ऑफ देअर इंटरसेप्टेड आर्क. इन्स्क्राइब अँगलचं मेजर हे त्याने इंटरसेप्टेड केलेल्या आर्कच्या हाफ मध्ये असतं. आणि त्याची करोलरी कोणती होती? इन्स्क्राइब्ड अँगल इन सेमीसर्क्युलर आर्क इज सेमीसर्क्युलर इज राईट. आणि फर्स्ट वाली कोणती होती? अँगल इन्स्क्राइब इन सेम आर्क आर कॉन्ग्रंट. एकाच आर्क्स मध्ये असणारे अँगल जे असतात ते अँगल काय असतात? कॉन्ग्रंट असतात. ठीक आहे, बघा चला त्याच्यानंतरचा जो आहे आपल्याला सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. सायक्लिक क्वाड्रिलॅटरल सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. आता सायक्लिक क्वाड्रिलॅटरल मध्ये जो आपल्याला बघायचा आहे, आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सायक्लिक क्वाड्रिलॅटरल म्हणजे काय असतो? सायक्लिक क्वाड्रिलॅटरल म्हणजे
एक सर्कल असून त्या सर्कलच्या सर्कम्फरन्सवर चारही काय असणे, त्याचे जे अँगल आहेत क्वाड्रिलॅटरलचे 4 अँगल ऑन द सर्कम्फरन्स, त्या सर्कम्फरन्सवर असणे, त्याला आपण सायक्लिक क्वाड्रिलॅटरल असं म्हणतो. ठीक आहे, बघा ड्रॉ करून घेऊ एक डायग्राम. बघा ABCD हा जो क्वाड्रिलॅटरल ABCD आहे तो काय आहे, सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आहे. मग हे सायक्लिक क्वाड्रिलॅटरल कशावरून म्हणलात तुम्ही किंवा कशावरून ओळखलं की या क्वाड्रिलॅटरलचे जे 4 व्हर्टेक्स आहेत, शिरोबिंदू आहेत, ते कुठे आहेत, ऑन द सर्कम्फरन्स. बघा A परिघावर आहे, B पण, C आणि D, म्हणजे 4 व्हर्टेक्स ऑन द सर्कम्फरन्स. ते कशावर आहेत, सर्कम्फरन्सवर आहे. सॉरी सर्कम्फरन्स जो आहे, परिघ जो आहे त्या परिघावर आहेत, हे की नाही, त्याला सायक्लिक क्वाड्रिलॅटरल म्हणायचं. यातला एक बी जर पॉईंट मध्ये नसेल, म्हणजे सर्कम्फरन्सवर नसेल, तर तो सायक्लिक क्वाड्रिलॅटरल होऊ शकत नाही. मग याला म्हणायचं सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. आता सायक्लिक क्वाड्रिलॅटरलचा जो प्रॉपर्टीज किंवा रूल काय आहे बघा, इफ ऑल व्हर्टेक्स ऑफ अ क्वाड्रिलॅटरल lie on the same circle, all 4 vertex lie on the same circle, एकाच सर्कलवर असावेत. काय, on all 4 vertex of the quadrilateral, त्या क्वाड्रिलॅटरलचे 4 vertex on the same circle, then it is called a cyclic quadrilateral. म्हणजे 4 vertex on the same circle is called cyclic quadrilateral. म्हणजे जो क्वाड्रिलॅटरल असतो त्या क्वाड्रिलॅटरलचे जे 4 व्हर्टेक्स असतात, हे की नाही, ते 4 व्हर्टेक्स कुठे असावेत, ते 4 व्हर्टेक्स आहेत ऑन द सेम सर्कल, एकाच वर्तुळावर असावेत. त्यावेळेस तर आपण काय म्हणू शकतो, क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. आता थेरम ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. सायक्लिक क्वाड्रिलॅटरलचं आपल्याला आता काय बघायचं आहे, थेरम. आता थेरम म्हणजे काय असतो माहिती आहे का, किंवा त्याची एक प्रॉपर्टीज असते आणि ती प्रॉपर्टीज आपल्याला काय करायची असते, प्रूव्ह करायची असते. मग काय प्रॉपर्टीज आहे सायक्लिक क्वाड्रिलॅटरलची, तर बघा सायक्लिक क्वाड्रिलॅटरलची प्रॉपर्टीज आहे अपोजिट अँगल ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आर सप्लिमेंटरी. अपोजिट अँगल ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आर सप्लिमेंटरी, म्हणजे जे अपोजिट अँगल असतील, हे की नाही, अपोजिट अँगल ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आर सप्लिमेंटरी, म्हणजे सप्लिमेंटरी असतात, हे की नाही. सप्लिमेंटरी म्हणजे काय की त्या ठिकाणी समोरासमोरील अँगल जे असतात, सप्लिमेंटरी म्हणजे या दोघांची बेरीज 180 असते, 180 अंश असते, की नाही, दोघांची बेरीज. तर आपण सायक्लिक क्वाड्रिलॅटरल असं म्हणतो. मग अपोजिट अँगल ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल, बघा थेरम काय आहे, अपोजिट अँगल्स ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल, opposite angle of cyclic quadrilateral are सप्लिमेंटरी. आता सप्लिमेंटरी म्हणजे काय की त्या दोन अँगलची सम किती असावी, 180 डिग्री, दोघांची बेरीज 180 अंश असावी, पण कोणाची, अपोजिट अँगल. आता हे दोन, हा सायक्लिक क्वाड्रिलॅटरल जर असेल तर या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येतं अँगल A प्लस अँगल C इज इक्वल टू 180 आणि अँगल B प्लस अँगल D इज इक्वल टू 180 डिग्री. तर याचं रिझन काय म्हणणार तुम्ही, थेरम ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. थेरम ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल काय, मग सायक्लिक क्वाड्रिलॅटरलचा थेरम, द अपोजिट अँगल ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आर सप्लिमेंटरी.
जर हा क्वाड्रिलॅटरल सायक्लिक असेल तर त्याचे अपोजिट अँगल आर सप्लिमेंटरी, म्हणजे या दोघांची बेरीज किती असते 180 डिग्री. म्हणजे हा जो रूल आहे तो आहे सायक्लिक क्वाड्रिलॅटरल चा थेरम जो आहे तो आहे. ठीक आहे, आता बघूया अपोजिट अँगल ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आर सप्लिमेंटरी. हे सेंटेन्स दिले गिवन टू प्रूव्ह आणि प्रूफ आपल्याला बघावं लागेल. हा पण थेरम महत्वाचा आहे सायक्लिक क्वाड्रिलॅटरलचा. बघा सर्कल टॉपिक मध्ये पहिला आहे एक्सटेरियर टँजंट सेगमेंट, हे की नाही, त्याचा थेरम. दुसरा आहे इन्स्क्राइब्ड अँगल, हे की नाही, आणि तिसरा आहे सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. हे जे 3 थेरम आहे त्याच्यामधले ते महत्वाचे आहेत. इन्स्क्राइब्ड अँगल, त्यानंतर सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आणि पुन्हा पुढे काय टँजंट सेगमेंट थेरम, तो एक महत्वाचा आहे. बघा डायग्राम काढली आपण ABCD. हा बघा आता आपल्याला अगोदर थेरम झाला, गिवन लिहावं लागेल. गिवन मध्ये काय लिहिणार मग तुम्ही, क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. ABCD इज अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. गिवन झाला. टू प्रूव्ह, काय प्रूव्ह करायचं आपल्याला, अपोजिट अँगल, हे की नाही, अपोजिट अँगल आर सप्लिमेंटरी. म्हणजे अँगल तुमच्या टेक्स्टबुक मध्ये जसं दिलंय त्याच्यानुसार जर बघितलं अँगल B + D इज इक्वल टू 180 डिग्री and angle A plus angle C is equal to 180 डिग्री. हा पण 180 डिग्री दाखवायचा आपल्याला. टू प्रूव्ह झाला प्रूफ मध्ये. बघा आता एक लक्षात ठेवा, या ठिकाणी आपल्याला सायक्लिक क्वाड्रिलॅटरल मध्ये अपोजिट अँगल आर सप्लिमेंटरी म्हटलं आहे की नाही. मग आता एक मिनिट इकडे बघा, आर्क ABC इज इंटरसेप्टेड अँगल जो आहे, ठीक आहे, म्हणजे हा आर्क DAB हा आर्क कोणत्या अँगलने इंटरसेप्टेड केलाय, अँगल BCD या अँगलने काय केलाय तो इंटरसेप्टेड केलेला. आर्क ABC इज इंटरसेप्टेड. बघा अँगल कोणता म्हटलंय ABC. कुठे ABC बघा, हा अँगल आर्क ABC हा जो ABC आर्क आहे हा कोणत्या अँगलने इंटरसेप्टेड केलाय, अँगल ADC या अँगलने काय केलाय तो इंटरसेप्टेड केलाय. म्हणजे आर्क ABC is intercepted by angle ADC. तो काय केलाय, ADC ने काय केलाय, इंटरसेप्टेड केलाय. मग ज्या अँगलनं आर्क इंटरसेप्टेड केलेला असतो त्या अँगलचं मेजर त्या आर्कच्या हाफ मध्ये असतं. म्हणजे आर्क ABC हा जो आहे तो कोणत्या अँगलने इंटरसेप्टेड केलाय, अँगल ADC. मग या ADC चं माप या ABC च्या किती असणार, हाफ मध्ये असणार. मग बघा अँगल ADC इज इक्वल टू हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क ABC. इन्स्क्राइब्ड अँगल थेरम, इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. अँगल ADC is equal to half of measure of arc ABC. नंबर 1 दिला, is an inscribed angle intercepted arc, है की नाही. आता त्याच्यानंतर आपल्याला सिमिलरली, आता दुसरा सिमिलरली, आता या ठिकाणी आपण काय केलं, ABC काय कन्सिडर केलं, आर्क. आता ADC आर्क करू कन्सिडर. मग बघा similarly arc ADC is intercepted by angle. हा आता ADC जो आर्क आहे कोणत्या अँगल इंटरसेप्टेड केलाय, अँगल ABC. अँगल ABC ना तो काय केलाय, इंटरसेप्टेड केलाय. मग अँगल ABC इज इक्वल टू हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क. कोणत्या आर्कच्या, ABC आहे. अँगलने इंटरसेप्टेड केलेला आर्क ADC तो काय आहे, ADC च्या
हाफमध्ये आहे. याचं पण रिझन काय होणार? थेरम ऑफ इन्स्क्राइब्ड अँगल किंवा इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. सेकंड नंबर कन्सिडर केलं. आता फर्स्ट अँड सेकंड बाय ऍडिंग. फर्स्ट आणि सेकंडची काय करू आपण? ऍडिशन करू. आता ऍडिशन कशामुळं? एक मिनिट इकडे बघा. इकडला आर्क बघितला आपण, आर्क ABC प्लस आर्क ADC, या दोघांच्या आर्कची जर सम केली तर पूर्ण सर्कल तयार होतं, बरोबर आहे की नाही? मग फर्स्ट अँड सेकंड बाय ऍडिंग, फर्स्ट अँड सेकंड ऍडिंग, हा बघा मग काय होणार? अँगल ADC, अँगल ADC प्लस अँगल ABC इज इक्वल टू हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क. कोणता आर्क? ABC, ABC प्लस मेजर ऑफ आर्क ADC. बघा हे 1/2, इथं बी 1/2 असणार. 1/2 1/2 कॉमन आला, ब्रॅकेटमध्ये काय आलं मग? आर्क ABC प्लस आर्क ADC. मग या दोघांची जर बेरीज केली, कोणता? ABC आणि ADC, तर पूर्ण सर्कल तयार होतो. आणि पूर्ण सर्कलचं मेजर किती असतं रे? 360. 2 ने डिवाइड केलं किती आलं? 180. अँगल ADC प्लस अँगल ABC इज इक्वल टू 180 डिग्री. ADC बरोबर आहे. म्हणजे ADC म्हणजे D प्लस B इज इक्वल टू 180. 1 लिटरमध्ये दाखवलं आहे. हे 1 लिटरमध्ये मधलं असतं बघा, D आणि B. मग याला आपण असं म्हणू शकतो, अँगल D प्लस अँगल B इज इक्वल टू 180. सिमिलरली त्याच पद्धतीनं अँगल A प्लस अँगल C इज इक्वल टू 180. झालं प्रूफ. म्हणजे या स्वरूपामध्ये जो तुमचा सायक्लिक क्वाड्रिलॅटरलचा जो थेरम होता आहे की नाही, थेरम ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल, तो या ठिकाणी काय झालाय? कंप्लीट झाला. म्हणजे आज जे दोन आजच्या ह्याच्यात जे बघितलं आपण, करोलरी ऑफ इन्स्क्राइब्ड अँगल, आणि इथं बघितलं आपण सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. आता सायक्लिक क्वाड्रिलॅटरलच्या पण करोलरी आहेत, हे की नाही? म्हणजे या ठिकाणी पण सगळ्यात अगोदर महत्वाचं म्हणजे समजून घ्यायसारखा हा भाग आहे की या ठिकाणी तुम्हाला जो सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आहे, हे की नाही, तो काय आहे? सायक्लिक क्वाड्रिलॅटरल कशाला म्हटलं जात आहे? त्यानंतर त्याचा थेरम काय आहे? अपोजिट अँगल ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आर सप्लिमेंटरी. काय असतात? सप्लिमेंटरी असतात. म्हणजे दोघांची बेरीज 180 अंश असते. आणि तो थेरम तुम्हाला बघावा लागेल, म्हणजे सायक्लिक क्वाड्रिलॅटरलचा थेरम जो आहे तो. ठीक आहे. आता याच्यानंतर जो आपल्याला करोलरी ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरलची आहे, त्याची एक करोलरी आहे. काय करोलरी? बघा, an exterior angle of cyclic quadrilateral is congruent to the angle opposite to its adjacent interior angle. ठीक आहे ना? म्हणजे adjacent interior angle, म्हणजे या ठिकाणी an exterior angle of cyclic quadrilateral, हा जो एक्सटेरियर क्वाड्रिलॅटरल असेल, आहे की नाही, याचा एक्सटेरियर अँगल ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल, याचं मेजर कोणा एवढं असतं? इज कॉन्ग्रंट टू द अँगल अपोजिट, टू द अँगल अपोजिट. कोणता अँगल अपोजिट? कोणाचा अँगल अपोजिट म्हणतंय? इट्स ऍडजसेंट इंटेरियर अँगल, त्याचा जो इंटेरियर असेल तो. ठीक आहे, हा कळला थेरम. आता त्यानंतरचा जो करोलरी आहे तो बघू आपण. करोलरी, करोलरी ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. बघा करोलरी काय म्हणते ते बघूया. Corollary of cyclic quadrilateral, an exterior angle of cyclic quadrilateral, an exterior angle of cyclic quadrilateral is congruent
to the angle opposite to its adjacent interior angle. Adjacent interior angle म्हणजे जो एक्सटेरियर अँगल असतो हे की नाही ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरलचा. आता एक लक्षात ठेवा, हा सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आहे, याचा समजा हा जो अँगल आहे इथला हा एक्सटेरियर अँगल कन्सिडर केला मी. ठीक आहे, इथं समजा पी आहे, PAB याचं जे एक्सटेरियर अँगलचं जे मेजर असतं याचं मेजर कोण एवढं असतं, अपोजिट अँगल ऑफ इट्स करस्पॉन्डिंग इंटेरियर. हा एक्सटेरियर आहे, याचा इंटेरियर कोणता झाला, हा इंटेरियर झाला, आणि याचा जो अपोजिट आहे तो हा, म्हणजे अँगल सी, म्हणजे या ठिकाणी असं म्हणता येईल अँगल PAB अँगल, किंवा या ठिकाणी आपल्याला असं अगोदर म्हणता येईल अँगल PAB इज एन एक्सटेरियर अँगल ऑफ क्वाड्रिलॅटरल ABCD या सायक्लिक क्वाड्रिलॅटरलचा तो काय आहे, एक्सटेरियर अँगल आहे. मग या अँगलचा मेजर जो त्याचा अपोजिट अँगल असेल त्याच्या एवढा असता. मग या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल अँगल PAB कॉन्ग्रंट अँगल DCB याला काय रिझन म्हणता येईल, मग करोलरी ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. म्हणजे जर तुम्ही इथं एक्सटेरियर दाखवला, बरोबर आहे, हा जर एक्सटेरियर अँगल दाखवला तर याचा जो इंटेरियर असेल त्याचा अपोजिट, म्हणजे इथला एक्सटेरियर D सोबत, इथला जर एक्सटेरियर असेल तर तो A सोबत, आणि इथला जर एक्सटेरियर अँगल असेल तर याचा ऍडजसेंट इंटेरियरचा अपोजिट म्हणजे B सोबत अँगल कॉन्ग्रंट असणार. याला आपण म्हणू शकतो करोलरी ऑफ एक्सटेरियर अँगल ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. सायक्लिक क्वाड्रिलॅटरलची जी करोलरी आहे तो या ठिकाणी, म्हणजे प्रॉपर्टी जो आहे तो एक्सटेरियर अँगलवरचा, किंवा आता हे सेंटेन्स पूर्ण नाही लक्षात ठेवलं तरी चालते. काय लक्षात ठेवा की या ठिकाणी सायक्लिक क्वाड्रिलॅटरल जर असेल तर त्याचा जो एक्सटेरियर अँगल असतो त्याचं मेजर इज इक्वल द अपोजिट अँगल ऑफ देअर ऍडजसेंट इंटेरियर अँगल. त्याच्या ऍडजसेंट इंटेरियरच्या अँगल एवढं, त्याच्या अँगलच्या अपोजिट जो अँगल असतो त्याच्या एवढं मेजर असतं. ठीक आहे, हा जो होता करोलरी ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. म्हणजे आज आपण काय बघितलं, आज जो बघितला आपण सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आहे की नाही, आणि त्याची जी एक करोलरी आहे थेरम बघितला. त्यानंतर इन्स्क्राइब्ड अँगलच्या करोलरी बघितला, इन्स्क्राइब्ड अँगलच्या दोन करोलरी बघितल्या. पहिली करोलरी काय होती आपली की अँगल्स इन्स्क्राइब इन सेम आर्क आर कॉन्ग्रंट. एकाच आर्क मध्ये जर अँगल असतील दोन्ही पण तर दोन्ही अँगल काय असतात, कॉन्ग्रंट असतात. सेकंड नंबरची काय बघितली आपण करोलरी, अँगल इन्स्क्राइब इन सेमीसर्क्युलर इज राईट अँगल. सेमीसर्क्युलर आर्क मध्ये जर एखादा अँगल इन्स्क्राइब असेल तर तो कोणता अँगल असतो, राईट अँगल असतो. आणि त्यानंतर सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. सायक्लिक क्वाड्रिलॅटरल कशाला म्हटलं जाते, जे 4 व्हर्टेक्स ऑन द सेम सर्कल इज कॉल्ड सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. आणि सायक्लिक क्वाड्रिलॅटरलचा थेरम काय होता, द अपोजिट अँगल ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आर सप्लिमेंटरी. आणि त्याची करोलरी काय होती, द एक्सटेरियर अँगल and exterior angle of cyclic quadrilateral is congruent to the opposite angle of its adjacent interior angle. आणि adjacent interior angle एवढा भाग जो आहे तो आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितला. आता बाकीचा जो आहे त्याच्यानंतरचा जो कॉन्व्हर्स ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आहे की नाही, तो जो आहे तो आपण आता काय करूया, उद्याच्या व्हिडिओमध्ये घेऊया. चालतंय, बाकीचा आपण आता उद्याला घेऊया.